मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आता आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. कारण सावीचे बाबा कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आता राघवला मिळणार आहे. स्वतः मंगेश हा पुण्याला येऊन राघव आणि रत्नपारखी कुटुंबासमोर सावी ही राघव आणि सिंधूचीच मुलगी असल्याचं सत्य आता सांगणार आहे. आणि सिंधू सावीचा भयानक भूतकाळ ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन आता हादरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, सिंधू विनायकची खूप काळजी घेत असते, त्याच्यावर उपचार करत असते आणि त्याचमुळे विनायक पूर्णपणे बरासुद्धा होतो. परंतु विनायकला मात्र सावी आणि सिंधूची ओढ लागलेली असते. सिंधूच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि अखेर विनायक स्कूलमधील रेस कॉम्पिटिशनचा फर्स्ट विनरसुद्धा होतो आणि विनूचं स्वप्न सिंधू व सावीच्या सपोर्टमुळे पूर्ण झालेलं असतं. सर्वजण खूपच खुश असतात. तेव्हा राघव विनायकला विचारतो की तुला आज काय गिफ्ट हवं आहे? तू जे मागशील ना ते मी द्यायला तयार आहे. त्यावर विनायक सांगतो, बाबा, वेळ आल्यानंतर मी मला जे हवं आहे ना ते तुमच्याकडे नक्कीच मागेल. पण बाबा, तुम्ही प्रॉमिस करा की त्यावेळी तुम्ही मला नाही म्हणणार नाही. त्यावर आता राघवसुद्धा विनायकला प्रॉमिस करतो की तुला जे हवं ते मी देणारच. तर विनायक खूपच खुश होतो. तर दुसरीकडे विनायक ठीक झाला म्हणून आता सिंधू पुन्हा पुण्यावरून गावी जाण्याचा निर्णय घेते. तर सावीला मात्र राघव आणि विनूला सोडून कुठेही जायचं नसतं, कारण ती राघवमध्येच आपल्या बाबांना शोधत असते. आणि सिंधूने गावी जाण्याचा निर्णय घेताच सावी पुन्हा तापाने फणफणलेली असते. तिची तब्येत खूपच खराब होते. तेव्हा ते सर्व मंगेशला जेव्हा समजतं तेव्हा त्याला खूप वाईट वाटत असतं. सावीचे हाल आता त्याला बघवत नसतात. मंगेशच्या सहनशक्तीचा अंत होतो आणि म्हणूनच वेळ निघून जाण्याच्या आतमध्ये मंगेश हा सावीचं सत्य राघवसमोर आणण्याचे ठरवतो. तर दुसरीकडे रत्नपारखींच्या घरी राघवने विनायकची सक्सेस पार्टी ठेवलेली असते. सर्वजण अगदी छान तयार झालेले असतात आणि पार्टी एन्जॉयसुद्धा करत असतात. तेव्हा विनायक मनाशीच म्हणत असतो की आता लवकरच माझी विश पूर्ण होणार. त्यानंतर सर्वजण विनायकला कॉंग्रॅच्युलेशन करतात आणि केक कट करत असतात. एकदम जोरदार सेलिब्रेशन चालू असतं. तेव्हा मध्येच विनायक राघवला केक भरवत म्हणतो, बाबा, तुम्हाला आठवतंय का की तुम्ही मला एक प्रॉमिस दिलं होतं की मी जे मागेल ते तुम्ही मला देणार म्हणून? त्यावर राघव म्हणतो, हो बाळा, माझ्या चांगलंच आठवणीत आहे. तुला जे मागायचं ना ते मागू शकतोस. तेव्हा विनायक लगेच एक डॉक्युमेंट घेऊन येतो आणि ते राघवच्या हातात देत म्हणतो की यावर सही करा. आणि ते पाहून राघवच्या पायाखालची जमीनच हादरते, कारण त्यावर राघव, सिंधू, सावी आणि विनायकचा एक फोटो असतो. सावीला ॲडॉप्ट करून तुम्ही तिला माझी ऑफिशियल बहीण बनवा, तुम्ही तिचे बाबा व्हा, अशी विनायकची इच्छा असते. आणि ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. रुक्मिणी काकू चिडूनच म्हणते, हा काय तमाशा लावलाय? त्या मुलीचा या घराशी काही एक संबंध नाही. तर विनायक म्हणतो की मी सिरियसली बोलत आहे. बाबा, प्लीज तुम्ही या पेपर्सवर सही करा आणि सावीला माझी बहीण बनवा. तुम्ही तर मला प्रॉमिस दिलं होतं ना, सावीसोबत असली की मला खूप छान वाटतं. प्लीज यावर सही करा. आणि त्याच वेळेला मंगेश तिथे येत म्हणतो, विनायक बरोबर तर बोलत आहे. तर मंगेशला घरात पाहून राघवच्या तळपायाची आग मस्तकाला जाते, कारण मंगेश दारू पिऊन तिथे आलेला असतो. तेव्हा ऋतुराज त्याला दारातच अडवतो आणि मारण्याची धमकीसुद्धा देत असतो. तेव्हा मंगेश चिडूनच म्हणतो, मला पण इथे येण्याची काही हौस नाही. मी फक्त राघवसोबत बोलण्यासाठी इथे आलो आहे, कारण भूतकाळातील एक महत्त्वाची गोष्ट मला त्याला सांगायची आहे. तर दुसरीकडे सिंधू रिक्षावाल्या काकांना बोलावून घेते, परंतु बाहेर खूप पाऊस आणि विजांचा कडकडाट होत असतो. त्यामुळे ते रिक्षावाले काका सिंधूला म्हणत असतात की वातावरण खूप खराब आहे, मोठं तुफान वादळसुद्धा येऊ शकतं. तुम्ही प्लीज आत्ता घराबाहेर पडू नका, उद्या सकाळीच जा.
परंतु सिंधू मात्र ऐकायला तयार नसते. ती म्हणते, माझ्या आयुष्यात वादळाला काही कमी आहे का? आणि म्हणूनच भर पावसामध्ये सिंधू सावीला घेऊन पुन्हा एकदा गावी जाण्यासाठी निघते. तर इकडे राघव मंगेशवर धावून जातो. त्याला सिंधूने मंगेशचा हात पकडल्याचे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात. मंगेश म्हणत असतो, राघव, मला तुझ्यासोबत एक महत्त्वाचं बोलायचं आहे रे. प्लीज माझं एकदा ऐकून घे. बाकी मागचं सगळं काही सोडून दे. परंतु रागाच्या भरात राघव मंगेशच्या एक कानाखाली सुद्धा मारतो. परंतु तरीही मंगेश म्हणत असतो की वेळ निघून जाण्याच्या आतमध्ये मी जे काही सांगत आहे ना ते ऐकून घे. तेव्हा राघव मंगेशला घराबाहेर ढकलतो आणि आतमधून दार लावून घेतो. तर सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. परंतु राघव तिथेच दारात उभा असतो. तेव्हा मंगेश मात्र माघार घ्यायला तयार नसतो. तो मोठमोठ्यानेच ओढून सांगत असतो की IPS राघव रत्नपारखी, तू एक खूप मोठं पाप करत आहेस. तुला माझ्यासोबत जे काही करायचं ते कर, परंतु सावीबद्दल मला जे काही तुला सांगायचं ते एकदा ऐकून घे. तर आता सावीचं नाव ऐकताच राघव लगेच दरवाजा उघडतो. तेव्हा दारू पिऊन आलेला मंगेश राघवला मोठ्यानेच ओढून सांगतो की तुला माहिती आहे का सावी कुणाची मुलगी आहे ते? तुला सारखा तोच प्रश्न पडतो ना की सावीचा बाप कोण आहे? मग आज ऐक तर, सावी तुझीच मुलगी आहे. सावीच्या बापाचं नाव आहे राघव रत्नपारखी आणि सिंधूचं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावर आहे, माझ्यावर नाही. मी तर तिचा फक्त मानलेला एक भाऊ आहे. ती माझी बहीण आहे. प्रत्येक रक्षाबंधनला ती मला राखीसुद्धा बांधत असते. अरे राघव, सिंधूचं खरं प्रेम तर तूच आहेस आणि त्या प्रेमाची निशाणी आहे सावी. मी दारू पिऊन तुझ्यासमोर आलो कारण सिंधूने मला ताकीद दिली होती की तुला काही एक सांगायचं नाही. माझ्या तोंडून खरं लवकर बाहेर पडावं म्हणून मी आज दारू पिऊन इथे आलो आहे. पण मी जे काही सांगत आहे ना ते खरं आहे. तुझ्या डोळ्यांवरील पट्टी काढ आणि नीट बघ. सावी तुझीच मुलगी आहे. तुझा प्रत्येक गुण तिच्यात आहे. शेवटी रक्त रक्ताकडेच ओढलं जातं ना, तरीही तू तुझ्या स्वतःच्या मुलीला ओळखू शकला नाहीस. त्यावर राघव चिडूनच म्हणतो, सिंधू तर कधीच आई होऊ शकत नव्हती ना, मग सावी माझी मुलगी कशी असू शकते? त्यावर मंगेश म्हणतो, तुमच्या पोलीसवाल्यांचा हाच तर प्रॉब्लेम आहे. अरे विश्वास नावाची गोष्ट असते की नाही? तो वर जो आहे ना तो आपल्या सर्वांचा बाप आहे. त्यानेच केला हा चमत्कार आणि तुझ्या सावीचा जन्म झाला. तेव्हा पुरावा म्हणून मंगेश राघवला सिंधू जेव्हा रत्नपारखींचं घर सोडून गेली होती तेव्हापासून सावी आत्ता किती वर्षांची झाली त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी सांगतो आणि खूप रडत असतो. तेव्हा ते ऐकून राघव पूर्णपणे हादरतो. तर मंगेश रडतच म्हणतो, अरे ती एवढीशी सावीसुद्धा तुझ्यात स्वतःच्या बापाला शोधत होती. पण तू किती वेडा, तुझ्या हे लक्षात सुद्धा आलं नाही. आणि तुझ्या या इगोमुळे ना स्वतःच्या मुलीला तू गमावून बसलास. कारण आजच सिंधू सावीला घेऊन हे शहर सोडून गेली आहे. तू स्वतःच्या मुलीला कधीच भेटूसुद्धा शकणार नाहीस. तेव्हा ते ऐकून राघव धक्क्यानेच विचारतो, सिंधू कुठे गेली सावीला घेऊन, तुला माहिती आहे का? त्यावर मंगेश रडतच म्हणतो, मला नाही माहीत. पण तुझ्यासारखा कमनशिबी बाप मी कुठेच पाहिला नाही. कारण आज सावी तुझ्यामुळे हे शहर सोडून गेली आहे आणि सावी आपलीच मुलगी असल्याचं सत्य समजताच आता राघव पश्चातापाने मोठमोठ्याने रडू लागतो. त्याला सर्व काही आठवत असतं. राघव लगेच गाडी काढतो आणि सिंधू व सावीचा शोध घेण्यासाठी निघतो. तो रडतच म्हणत असतो की हे माझ्या लक्षात का नाही आलं की सावी माझीच मुलगी आहे म्हणून. तर मित्रांनो, आता पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.